नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पालक पनीर। तर पालक पनीरसाठी ही मी पालकाची पानं घेतलेली आहेत, चांगली धुवून घेतलेली आहेत। हे पालक घेतलेला आहे। इथे मी घरीच बनवलेलं पनीर आहे। बारीक चिरलेला कांदा आहे, थोडासा पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, मिरची, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतले आहेत, लसूण घेतली आणि आलं घेतलेलं आहे। तर चला आता आपण पालक पनीर कसं बनवतात ते बघूया। हे पालक मी चांगले धुवून घेतलेलं आहे। पालक कधी पण त्याचा दांडा काढायचा आणि मग ती पानं चांगली धुवून घ्यायची। तर ही पानं मी चांगली धुवून घेतली आहेत आणि आता मी ही गरम पाणी इकडे करत ठेवलेलं आहे। हे गरम पाणी मी करत ठेवलेलं आहे भांड्यात। या गरम पाण्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे। हे मी थोडंसं मीठ टाकते पाण्यात आणि पाणी चांगलं गरम व्हायला द्यायचं। पाणी गरम झालं आहे आपलं। तर आता ही पानं आपण पाण्यात घालूया, अख्खीच्या अख्खी घालूया। तुम्हाला वाटतं तर तुम्ही थोडी चिरून तुकडे करून सुद्धा घालू शकता। आपली पानं छान बुडाली आहेत पाण्यात आणि आता ही थोडी कड यायला देऊया। जास्त शिजवायची नाही, थोडीशी शिजवायची। जास्त शिजवली ना तर त्याचा हिरवा कलर निघून जातो, म्हणून आपण इथे पाणी घेतलेलं आहे थंड आणि त्यात बर्फ, आईस क्यूब टाकलेले आहेत। आता या पाण्यात आपण हे पालक जे उकडलेलं आहे ते घालूया। हे असं का करायचं तर कारण त्याचा हिरवा रंग टिकतो, म्हणून हे थंड पाण्यात काढायचं। आता आपण हे पालक काढून घेऊया पाण्यातनं, चांगलं पिळून घेऊया। आता आपण मिक्सरमध्ये हे जे उकडलेलं पालक आहे ते आपण घेऊया। त्याच्यात आता आपण मिरची घालणार आहोत। कमी असल्यामुळे मी मिरची कमी टाकते, पालक कमी आहे म्हणून। लसूण घालणार आहोत, थोडंसं आलं घालणार आहोत, कोथिंबीर घालणार आहे मी थोडी, आणि ऑप्शनल आहे पुदिना, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातला तरी चालेल, पण मी घालते कारण चव छान येते म्हणून। तर थोडासा पुदिना घातला आहे आणि आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत। हे बघा, आपण मिश्रण चांगलं वाटून घेतलेलं आहे, मस्त एकदम झालेलं आहे, मऊ असं झालेलं आहे। तर आता मी पुढची प्रोसेस दाखवते। थोडीशी राई घालूया, जिरं घातलेलं आहे, तेलामध्ये मी राई आणि जिरं टाकलं आहे आणि आता मी लसूण घालते। लसूणचे बारीक तुकडे टाकले, आल्याचे पण तुकडे टाकते बारीक। आता कांदा आहे, हा पण सुद्धा मी घालते। कांदा चांगला परतून घ्यायचा। लसूण मस्त आपली एकदम छान शिजली याच्यात। तर आता आपण हे जे पालक वाटून घेतलेलं आहे, हे पालकाचं मिश्रण आपण आता कांद्यामध्ये घालूया। हे आता आपण छान परतून घेऊया मस्त। थोडंसं पाणी घालायचं, एकदम पातळ नाही करायचं। थोडंसं मीठ घालते मी, मीठ टाकून परत ढवळायचं चांगलं। थोडीशी साखर घालते आणि परत चांगलं ढवळून घ्यायचं। हे मी पनीरचे तुकडे घालते याच्यात। पनीरचे तुकडे तळायचे नाहीत, असेच कच्चेच घालायचे। आता पनीरचे तुकडे आपण घातलेले आहेत, आता आपण जरा ढवळून घेऊया चांगलं। आता ह्याच्यात मी थोडीशी धने जिऱ्याची पावडर घालते वरून, थोडं चवीला, आणि थोडासा गरम मसाला घालते आणि ढवळून घेऊया। आता आपलं पालक पनीर होत आलेलं आहे। आता हे बघा, हे मी घरचंच साईचं क्रीम काढलेलं आहे, ते मी घरचंच हे क्रीम ह्याच्यात घालते।
हे बघा क्रीम टाकल्यावर किती छान मस्त कलर आलाय। ह्याच्यात मी कुठलेच मसाले नाही टाकले, तिखट किंवा हळद वगैरे काही टाकले नाही, कारण आपला कलर एकदम तसाच राहायला पाहिजे। म्हणून तुम्हाला बाहेरचं पण बाजारात क्रीम मिळतं ते आणून सुद्धा तुम्ही क्रीम टाकलत वर तरी चालेल। तर आपलं हे पालक पनीर तयार आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर अशा तऱ्हेने आपलं पालक पनीर तयार आहे। खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। ह्याच्यात परत थोडंसं क्रीम मी सोडते, थोडंसं क्रीम मी टाकते। हे बघा खूप मस्त आपलं तयार झालेलं आहे पालक पनीर। आणि सगळ्या घरच्याच वस्तू आहे, मी पनीर सुद्धा घरी केलेलं आहे, एक साईचंच क्रीम घेतलेलं आहे घरच्या, आणि मस्त असा तयार झालेला आहे आपलं पालक पनीर। छान अगदी सुगंध तर सगळीकडेच पसरलेला आहे, खूप सुंदर लागतं, मुलांना डब्यात द्यायला जेवणावर मस्त लागतं। तर मी जसं दाखवलं आहे तसं तुम्ही एकदा करून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।